बरेच दिवस झालं बऱ्याच जणांच्या कमेंट येत होता की मासवडी थाळीचं परत एकदा प्रिपरेशन दाखवा. तर खास त्या व्ह्यूअर्ससाठी आपण एकदा युट्यूबसाठी हा नवीन एकदा पूर्ण प्रोसेसचा व्हिडिओ बनवत आहोत. सर्वात प्रथम आपल्याला जी मासवडी बनवायची त्याच्यासाठी बेसन बनवावं लागतं. त्याची स्टार्ट आपण करतोय. तर तेल घेतलेलं आहे आपण. तेल एकदा व्यवस्थित गरम झालं की त्याच्यामध्ये आपण लसण चॉप गार्लिक आहे तो घेणार आहोत. टाका लसण टाका. व्यवस्थितपणे लसण टाकलेला आहे आपण तो व्यवस्थितपणे परतून घेणार आहोत आपण. सर्व लसण एकदा व्यवस्थित परतून झाला की आपले बेसिक जे पदार्थ आहेत ते आपण आता तेलामध्ये ऍड करून घेणार आहोत. लसण एकदा चांगला गोल्डन ब्राऊन झाला की आपण त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतो. परत सर्व मसाले आपण पाणी टाकल्यानंतर टाकतो. सगळ्यात प्रथम मीठ गेलेलं आहे. त्यानंतर हळद पावडरचा जो यूज आहे तो एकदम व्यवस्थित करावा लागतो, नाहीतर लाल मासवडी होते जास्त. आणि आपली ही सुगरण सासूबाईची लाल मिरच पावडर. बेसिक हे 3-4 पदार्थ आहेत ते टाकून आपण एकदम व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहोत. पाण्याला आता आपण एकदम चांगली उकळी येऊ देणार आहोत. जोपर्यंत पाण्याला उकळी येत नाही तोपर्यंत आपल्याला त्यामध्ये बेसन ऍड करता येत नाही. तर आता पाणी उकळीपर्यंत आपल्याला थांबावं लागणार आहे. अशा पद्धतीने आपल्या पाण्याला एकदम व्यवस्थितपणे उकळी आलेली आहे. आणि जोपर्यंत उकळी येत नाही तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये बेसन पीठ ऍड करू शकत नाही. आता पहिली उकळी आलेली तर आपण आता याच्यानंतर बेसन पीठ व्यवस्थितपणे त्याच्यात टाकून हाटून घ्यावं लागतं. एकदम व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यावं लागतं. तर अशा पद्धतीने आपण बघू शकतोय आता उकळी आलेल्या पाण्यामध्ये आपण व्यवस्थितपणे बेसन पीठ टाकून घेत आहोत आणि व्यवस्थितपणे त्याला मिक्स करत आहोत. कारण गाठी राहण्याचे चान्सेस असतात, त्याच्यामुळे कंटिन्यू त्याला मिक्स करत राहावं लागतं. थोडस मासवडी म्हणलं की कष्ट घ्यावे लागतात, त्याच्यामुळे एकदम व्यवस्थितपणे मिक्स नाही केलं तर मासवडी चांगली बनणार नाही, कारण त्याचा बेसच चांगला बनणार नाही. तर एकदम व्यवस्थितपणे आता आपलं बेसन टाकल्यानंतर आपण त्याला मिक्स करून घेणार आहोत. आणि सगळा हा एक आपण म्हणतो तसं अंदाजावरचा खेळ आहे. कारण जे रस्सा वगैरे आहे ते आपलं सगळं मोजून मापून होतं, परंतु लेडीजला एक काय म्हणतो आपण अंदाज आलेला असतो परफेक्ट. 5 लिटर पाण्यामध्ये जेवढं पाहिजे तेवढं बेसन असेल, मसाला असेल, त्यामध्ये कधी कधी होतं 19-20 मीठ वगैरे कमी, परंतु ते ऍडजस्टेबल असतं. जास्त झालं तर ऑब्विसली ते चालत नाही, परंतु कमी झालं तर एवढा काही जास्त ह्यूज असा फरक पडत नाही. खूपच आळणी असेल तर मजा येत नाही. परंतु आजकाल मीठ खाणाऱ्यांचं पण प्रमाण जे आहे ते थोडं कमी झालेलं आहे, त्यामुळं बरोबर पेक्षाही कमीच मीठ खाणाऱ्या पब्लिक आता जास्त झालेला आहे. अशा पद्धतीने बघू शकतोय आपला जो मासवडीचा जो बेस आहे, बेसन आपलं ते हाटून एकदम व्यवस्थितपणे तयार झालेलं आहे. सुंदर एक पिवळसर जो कलर म्हणतो आपण तो एकदम मस्त कलर आलेला आहे त्याला. आणि आता आपण त्याला झाकून ठेवणार आहोत आणि 5 मिनिटात आपण मासवड्या थापायला चालू करणार आहोत. आता आपल्या मासवडी थापायची जी प्रोसेस आहे ती आपली आता चालू करणार आहोत आपण. एकदम कष्टाचं काम आहे हे. गरम गरम बेसन जोपर्यंत आहे तोपर्यंतच मासवडी थापता येतात. त्याच्यासाठी आपण सुरुवातीला कॉटनचा ओला कपडा घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आपण पाण्यात चांगला ओला कपडा असतो तो. आणि आता त्याच्यामध्ये आपण हे बेसन जे आपलं तयार झालेलं आहे ते आपण आता एकदम व्यवस्थितपणे थापून पसरून घेणार आहोत. एकदम गरम गरम असतं, त्याच्यामुळं प्रॅक्टिकली हँड ग्लोव्ज घालून हे काम करणं पॉसिबल नाहीये. बऱ्याच जणाला वाटतं की सेफ्टी हायजीन, परंतु प्रॅक्टिकली आपण घरात जरी केल्या मासवडी तरी आपली आई किंवा बहीण किंवा बायको कुणीही हँड ग्लोव्ज घालून त्याला व्यवस्थितपणे थापू शकणार नाही. खूप तर बरेच जण प्लॅस्टिकचा वापर करतात, प्लॅस्टिकची कॅरी बॅग हातात घालतात आणि त्यानं थापतात, परंतु तेही प्रॅक्टिकली तेवढं वर्किंग नाहीये. तर आपण बघू शकतोय आपलं थापून झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण जो सर्व मासवडीचा मेन मिक्स मसाला असतो तो आपण आता त्याच्यामध्ये टाकलेला आहे.
आणि आपण अशा पद्धतीने आता मासवडी व्यवस्थितपणे फोल्ड करून घेणार आहोत. आपली मासवडी एकदम व्यवस्थितपणे आता पसरून थापून आणि फोल्ड करून झालेली. एकदम त्याला शेप जो आपला त्रिकोणी मासवडीचा शेप असतो तो प्रॉपर शेप देण्यासाठी त्याला एकदम व्यवस्थितपणे एक दाबून घ्यावं लागतं. ओल्या पाण्याचा हात देत 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 हे सर्व काम करावं लागतं कारण बेसन हे एकदम गरमागरम असतं. अशा पद्धतीने प्रॉपर जो त्रिकोणी शेप आहे तो आपला आता मासवडीला देऊन झालेला आहे. आता आपण कपडा बाजूला काढून मासवडी बाजूला काढून घेणार आहोत. बघू शकतो आपण एकदम सुंदर असा मस्त त्रिकोणी शेप मासवडीचा तयार झालेला आहे. आणि एक 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 करून आता आपण अशाच मासवड्या सर्व थापून घेणार आहोत. तर मासवडीसाठी जो मसाला लागतो तो मसाला जो आहे त्याच्यासाठी आपण बघू शकतो की खोबरं पावडर जे आपलं इन हाऊसच आपण सुगरण सासूबाई यांच्याकडूनच घेतो ते वापरतो. खसखस खूप महत्वाचा महाग पदार्थ आहे तो वापरतो. आणि मसाल्यामध्ये जर बोलायचं झालं तर आपला हा सुगरण सासूबाईचा काळा मसाला आहे. त्याच्यानंतर सुगरण सासूबाईचा हा आपला कांदा लसूण मसाला आहे. त्याच्यानंतर आपली ही कलर साठी आतल्या मसाल्याला बॅडगी चिली पावडर आहे. त्याच्यानंतर ही आपली धने पावडर आहे. आणि त्याच्यानंतर हा आपला स्पेशल गरम मसाला आहे. हे सर्व पदार्थ आपले त्या मसाल्यामध्ये मिक्स असतात. त्याचबरोबर बारीक केलेली खोबरं पावडर असते, खसखस असते. हे सर्व पदार्थ याच्यात भरपूर प्रमाणात वापरलेले असतात आणि तो मसाला आपण मासवडीमध्ये वापरतो. बघू शकतो आपण दुसरी मासवडीची थापी आपली तयार चालू झालेली आहे. मसाला त्याच्यात आपण भरभरून वापरतो कारण तळताना थोडासा मसाला बाजूला निघण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे मसाल्याचं प्रमाण आपल्याला भरपूर वापरावं लागतं. तर ही जी मासवडी आहे इकडची जुन्नर, मंचर, नारायणगाव इकडची ही मासवडी खूप फेमस आहे. तर आपण याला थोडासा आम्ही मराठवाडा टच दिलेला. इकडे काळा मसाला वगैरे जास्त प्रमाणात वापरत नाही. कांदा लसूण मसाल्याच्या ऐवजी पण बरेच जण चॉप गार्लिक असा तळलेला कांदा वगैरे पण वापरतात. प्रत्येक ठिकाणची ही बनवण्याची पद्धत थोडी थोडी वेगळी असते. तर आपण याच्यामध्ये जी बनवलेला आहे तो एक मराठवाडा टच आपण दिलेला आहे. मराठवाड्याकडे जी मासवडी आहे ती एक थोडीशी युनिक मासवडी. त्याच्यामध्ये ज्वारीचं गव्हाचं पीठ जातं. सेम याच्यासारखंच आपण हे बेसन जसं उकडून घेतलंय तसं ते कच्चं पीठ करून त्याच्यात मासवडीचा मसाला घातला जातो आणि नंतर ती मासवडी उकडून घेतली जाते आणि त्याच्यानंतर ती डीप फ्राय होते. इकडची मासवडी ही ऑलमोस्ट सर्व ठिकाणी कच्ची, जशी आपण ही बघितली रॉ मासवडी, अशीच मासवडी आपण कट करतो आणि त्याचे पीसेस हे बऱ्याच ठिकाणी डायरेक्ट सर्व केले जातात. परंतु माझ्याकडे येणारा जो माझा मायबाप ग्राहक आहे त्यांना मला सांगण्यात आनंद वाटतो की त्यांना जे आम्ही थोडासा मराठवाडा टच दिलेला आहे तशी मासवडी खूप जणांना आवडते. ऑन डिमांड आपण अशी पण कच्ची मासवडी फ्रेश लगेच बनवून देतो. परंतु आपल्याकडे जी चालते ती मासवडी अशी की आपण या मासवडीचे थोड्या वेळाने सर्व कट पीसेस मध्ये कट करून घेतो त्रिकोणी शेप मध्ये आणि त्याच्यानंतर ते आपण डीप फ्राय करून गेस्टला सर्व करतो. आपण ती लगेच हाफ डाऊन करतो आणि जशा जशा ऑर्डर येतील तशी आपण ती डीप फ्राय करून गेस्टला सर्व करतो. क्रिस्पी होते ती, त्यामुळे बऱ्याच जणाला ती ऍज अ स्टार्टर पण आवडते किंवा मग जो आपला मासवडीचा जो व्हेज रस्सा असतो त्याच्यामध्ये पण डीप करून ते बरेच जण खायला आवडते ती. तर बघूयात आपण पुढची प्रोसेस. असे एक 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 करून आपण मासवड्या बनवत राहणार आहोत आणि एकदा का सर्व मासवडी तयार झाल्या की त्या आपण कट करून घेणार आहोत आणि हाफ फ्राय करून घेणार आहोत. तर या ज्या आहेत त्या आपण थोडक्यात उकडलेल्या बेसनाच्या ज्या आहेत त्या ह्या बेसिक आपल्या मासवड्या आहेत. बऱ्याच जणाला ह्या अशाच मासवडी खायला आवडते, डायरेक्ट आपली रश्श्यामध्ये चुरली खाल्ली. परंतु ही ऍज अ स्टार्टर खायला जेवढी मजा येत नाही तेवढी आपण जेव्हा तळतो डीप फ्राय करतो तेव्हा ती क्रिस्पीनेस क्रंचीनेस येतो आणि ती स्टार्टर मध्ये खायला ती वेगळीच मजा आहे. तर आता आपलं कटिंग झालेलं आहे ऑलमोस्ट सगळ्या मासवडीचं. तर आता आपण त्या फ्राय करून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने आपण ह्या
थोड्याशा, म्हणजे ह्या पूर्ण आपण तळत नाहीत मासवड्या ऍक्च्युली, त्याला आपण हाफ डाऊन करून ठेवतो आणि जेव्हा आपल्याकडे गेस्टची ऑर्डर येते तेव्हा परत एकदा आपण तळून देतो. आणि काही मासवड्या ह्या आपण कच्च्याच राहू देतो, कारण काही गेस्ट आपल्याला कच्ची मासवडी मागतात आणि काही आपल्याला ही तळलेली मासवडी मागतात. तर जे कच्ची मागतील त्यांना आपण ही अशी उकडलेल्या बेसनाची रॉ वाली मासवडी देतो, आणि ज्यांना तळलेली मासवडी लागते तर ही आपली अशी तळलेली मासवडी असते. ही आपली थोडीशी तळलेली असते आणि जेव्हा आपण गेस्टला सर्व करतो तेव्हा आपण याला एकदम क्रिस्पी क्रंची अशी बनवून देतो. ऍज अ स्टार्टर आणि मेन कोर्स दोन्ही मध्ये, थाळीमध्ये, सगळीकडे आपली ही मासवडी एकदम स्पेशल आहे. डेली आपल्याला एवढ्याच क्वांटिटी मध्ये मासवडी ऑलमोस्ट बनवावी लागते, थोडी कमी जास्त. तर आज मंगळवारचं शूटिंग चालू आहे तरी बघू शकतो आपण एवढ्या प्रमाणात, आणि तिकडं पण आहे आपल्याकडे मासवडी अजून. तर एवढी मासवडी आपल्याला ऑलमोस्ट डेली लागते. तर ही आपली मस्त अशी जुन्नर आणि नारायणगाव आणि मराठवाडा अशी दोन्हीकडची टच असलेली ही मस्त आपली मासवडी तयार आहे. तर हॉटेल वाडाला एकदा नक्की व्हिजिट करून, स्टार्टर असेल, मेन कोर्स असेल किंवा थाळीमध्ये असेल, एकदा मासवडी नक्की ट्राय करून बघा.